श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे. दर महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात. या दिवशी भगवान महादेवांना आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतं. प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवांचा दिवस मानला जातो. म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचं महत्त्व अजूनच वाढतं. सोमप्रदोष पूजा विधी. तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान महादेवांची पूजा प्रदोष काळात केली जाते. सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो. प्रदोष व्रतात भगवान महादेवांचा अभिषेक करून बिल्वपत्र अर्पित करावे. शिवमंत्रांनी जप करावा. जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा ऐकावी. प्रदोष व्रताची कथा आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी पण चालेल. तर नंतर आरती करून कुटुंबात प्रसाद वितरित करायचा आणि महामृत्युंजय मंत्रांचा जप करायचा आहे. म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृता या महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर सोमप्रदोष व्रताची कथा आपण ऐकूया. पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचे पती निधन झाल्यामुळे तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते. ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. दिवस सरत असताना एक दिवस ब्राह्मणीने घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळताना दिसला. ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते. त्यांनी राजाचा ताबा घेतला होता. म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता. राजकुमार ब्राह्मणाच्या घरात राहू लागला. मग एक दिवस अशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले व ती त्याला मोहित झाली. दुसऱ्या दिवशी अशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला. काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अशुमतीच्या आईवडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमाराने अशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले. ब्राह्मणीने प्रदोष व्रत करत होती. आपल्या मनोभावे उपासनेच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीमुळे राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले. राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले. या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताचे महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले. अशा प्रकारे भगवान शिवशंकरांच्या त्यांच्या इतर भक्तांवर कृपा होते. तसेच तुमच्या आमच्यावर सुद्धा व्हावी हीच शिवाच्या चरणी प्रार्थना करून सोमप्रदोष याचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे तर त्याचे अधिक फळ मिळते. तर तुम्ही ही कथा नक्की ऐका आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.